नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। मी प्रियंका पाटील शेळके। सध्या संपूर्ण देशामध्ये विषारी अशा कफ सिरपची चर्चा सुरू आहे। त्यामुळे अनेक बालकांचा मृत्यू देखील झाला। यामुळे पालक वर्गामध्ये भीतीचं वातावरण आहे। अहिल्यानगरमध्ये काय परिस्थिती आहे आणि पालकांसाठी काय आव्हान करतायत ते देखील पाहूयात। आपल्या सोबत आहेत डॉक्टर दीपक करपे, बालरोग तज्ञ। नमस्ते, मी डॉक्टर दीपक करपे। मी पेडियाट्रिशियन आहे। अहिल्यानगरमध्ये सिद्धिविनायक हॉस्पिटलचा डायरेक्टर आहे। मागच्या 17 वर्षापासून आम्ही इथं कार्यरत आहोत। तर सध्या कफ सिरपच्या ज्या काही मीडियामध्ये न्यूज आहेत आणि जे काही दुःखद घटना घडलेल्या आहेत, त्यामुळे बरेचसे पालक हे चिंतित असतात। आमच्याकडे ओपीडीत आल्यानंतर त्यांच्या शंका असतात, कफ सिरप घ्यायचं न घ्यायचं। तर काही एक कॉमन सजेशन्स राहतील आमच्या बाजूने की आता जो काही इश्यू झालेला आहे, कफ सिरपमुळे ज्या काही डेथ झालेल्या आहेत त्या बेसिकली इम्प्युरिटीजमुळे झालेल्या आहेत। जनरली कफ सिरपमध्ये एक डेस्टोमिथार्फन नावाचं औषध किंवा क्लोरफिनिरेमाइन मॅलिएट नावाचं औषध वापरलं जातं। हे औषध वर्षानुवर्ष वापरले जातात, ते सेफ आहेत। यापूर्वी त्या औषधांमुळे ॲसच कुठल्याही बाळाला प्रॉब्लेम आलेला नाहीये। पण ही औषध तयार करण्यासाठी काही सॉल्व्हंट्स वापरले जातात। नॉर्मली सॉल्व्हंट हे दोन प्रकारचे असतात। एक फार्मास्युटिकल ग्रेड म्हणजे जे औषध निर्माण करण्यासाठी वापरले जातात, आणि एक इंडस्ट्रियल ग्रेड साठी वापरले जातात। तर नॉर्मली फार्मास्युटिकल ग्रेडचे जे सॉल्व्हंट आहेत ते प्रोपिलिन ग्लायकॉल किंवा ग्लिसरीन किंवा सॉर्बिटॉल ही औषध निर्माण करण्यासाठी कंपनी वापरायला पाहिजे। पण आता जे कोल्ड्रिप नावाचं जे काही औषधांमुळे अनफॉर्च्युनेट डेथ्स झालेले आहेत, त्यामध्ये इंडस्ट्रियल ग्रेडचं सॉल्व्हंट म्हणजे डायइथिलीन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकॉल हे सॉल्व्हंट वापरलेले गेलेले आहेत। आणि हे सॉल्व्हंट आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर त्यांचे काही मेटाबॉलाइट्स तयार होतात आणि जे आपल्या मेंदूवरती किंवा किडनीवरती किंवा यकृतावरती दुष्परिणाम करून मुलांची डेथ पण होऊ शकते। त्यामुळे हा प्रॉब्लेम आलेला आहे। तर पालकांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की जनरली 2 वर्षाच्या आत जास्त कफ सिरप किंवा सर्दीची औषधं घेण्याची काही आवश्यकता नाहीये। तुम्ही मामूली सर्दी असेल, नाक वाहत असेल तर कुठलंही औषध बाळाला नाही दिलं तरी चालू शकतं। आणि कफ सिरप तर 2 वर्षाच्या आत आम्ही कुठलेही डॉक्टर सजेस्ट करत नाहीत। आणि कफ सिरप पण हे 2 प्रकारचे असतात। एक कफ सप्रेसंट असतात जे मेंदूतल्या सेंटरवरती परिणाम करून तो कफ कमी करतात। जनरली जेव्हा खूप कोरडा खोकला म्हणतो आपण, ड्राय कफ असतो, बाळाला झोप येत नाही किंवा त्याला खाताना खूप खोकला लागतो, त्रास जास्त असतो, त्याच वेळेस ते वापरले जातात। आणि दुसऱ्या प्रकारचे औषध जे असतात त्याला आपण एक्सपेक्टोरंट म्हणतो। जेव्हा छातीत घरघर असते, खूप खोकला असतो, त्यावेळेस आपण एक्सपेक्टोरंट वापरले जातात। तर एक्सपेक्टोरंट हे सेफ आहेत। कफ सप्रेसंट जे आहेत हे नवीन आता ज्या गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन आलेल्या आहेत त्यानुसार 2 वर्षाच्या आत तर नाही वापरायला पाहिजे। 2 ते 4 वर्षामध्ये पण काळजीपूर्वक आणि जेव्हा गरजेचं आहे तेव्हाच वापरलं पाहिजे, अशा गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स आहेत। तर ह्या एका दुर्घटनेमुळे पालकांनी खूप घाबरून न जाता फक्त खोकला झालाय म्हणून बाळाला परस्पर मेडिकल मधून औषध कृपया घेऊ नये। कारण खोकला कुठल्या प्रकारचा आहे, बाळाच्या छातीत घरघर आहे की नाहीये, कोरडा खोकला आहे का छाती भरल्यासारखा खोकला आहे, यानुसार आपल्याला औषध देणं गरजेचं असतं। त्या औषधाची मात्रा ही त्या बाळाच्या वजनानुसार आपल्याला ठरवावी लागते। इव्हन औषध कमी जास्त झालं तरी त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात। त्यामुळे परस्पर आपल्या मनाने डायरेक्ट मेडिकल मधून विदाउट प्रिस्क्रिप्शन औषध न घेतलेलं बरं राहील। आणि मामूली सर्दी असेल, खोकला असेल तर अशा बाळांना कुठल्याही औषधाची गरज पडत नाही। घरगुती आपण बाळाला थोडंसं वाफ देऊ शकतो किंवा विक्स वगैरे लावू शकतो, या गोष्टी आपण करू शकतो। नाही, अशी कुठलीही गोष्ट निदर्शनास आलेली नाहीये किंवा आमच्या कुठल्या कलिगकडेही असं काही ऐकिवत नाहीये आम्हाला। आपल्याकडे असे पेशंट काही सापडलेले नाहीयेत आतापर्यंत। लोकांनी काय आव्हान करायला या बाबतीत, जे पालक आहेत त्यांना? लोकांनी कुठल्याही प्रकारे पॅनिक होण्याची किंवा घाबरून जाण्याची काही आवश्यकता नाहीये। तुमच्या बाळाला जास्त त्रास होत असेल तर तुम्ही तुमचे जे बालरोग तज्ञ आहेत त्यांच्याकडे घेऊन जा। त्यांनी सांगितलेले औषध योग्य मात्रेत आणि जेवढे दिवस सांगितले आहेत तेवढेच दिवस घ्यावे। बरेच वेळेस काय होतं, पालक जुन्याच प्रिस्क्रिप्शनवरची औषधं परत रिपीट करत राहतात। तर असं करू नये आणि परस्पर मेडिकल मधून कुठलंही खोकल्याचं औषध देऊ नये, ही एक आमच्या बाजूने विनंती राहील पालकांना।
देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजेच श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर। आमच्याकडे शैक्षणिक सहल, तीर्थयात्रा, लग्न समारंभ, फेस्टिवल टूर्स, ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत। यात एसी, नॉन एसी, स्लीपर बस उपलब्ध, तसेच 17, 20, 32, 40, 50 एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध। आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा। 21 वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर। आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर, बुरुडगाव रोड, संपर्क क्रमांक 9422 30 11 66 आणि 9881 66 24 17। धन्यवाद।